शिवनेरीवर येण्याचं औचित्य फक्त दुर्गश्री बघणं आणि दाखवणं हे नव्हतं. एक नवीन इनिशिएटिव्ह आपण सुरू करतोय, तो देखील महाराजांच्या चरणी अर्पण करणं हे माझं काम होतं. त्यामुळे या टाक्यातलं एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची झाली ना, हा मधला जो पिलर दिसतोय तुम्हाला मध्यभागी, हा असतो वॉटर लेवलचा पिलर. हा काय प्रमोशनल स्टंट नाही करत आहे मी, जे सत्य परिस्थिती ती दाखवतोय. या भागात आलो होतो, एवढ्या पाण्याच्या बॉटल क्रश केल्यात मी आत्ताच्या सिच्युएशनला. ठीक आहे, पाण्याच्या बॉटल आहेत, यासोबत तुमची कुरकुऱ्याचे पाकिटं पण आहेत. आणि अक्षरशः एक बाटलीचं झाकण उघडलं ना मी, मला दारूचा वास आलाय. खरं तर मी इकडे येण्याचं कारण म्हणजे, अनुज तू या बाजूला आला तर तुम्हाला दिसेल की इथे काहीतरी वास्तूसारखी गोष्ट आहे. चला दुसऱ्या भागात तुमचं स्वागत करतोय. आता आपण गडाच्या वर आलोय साखळी मार्गाने. माझ्या पाठीमागे जी सुंदर अशी वास्तू दिसते तुम्हाला, ती आहे शिवकुंज इमारत. शिवकुंज इमारतीत काय आहे ते तुम्हाला दाखवतोच. बाहेर शूज काढा सगळ्यात आधी. तर त्यानंतर इकडे या थोडंसं. इथे तुम्हाला इमारतीची एक कोनशिला लावलेली दिसते. त्या काळी जे नामदार होते बाळासाहेब देसाई, त्यांच्या काळामध्ये हे बांधकाम झालं. त्यांनी याचं शुभारंभ केला असं म्हणू शकता. आता इमारतीमध्ये आतमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला दिसेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा बालस्वरूपातील पुतळा आणि राजमाता जिजाऊ यांची मूर्ती आपल्याला आतमध्ये बघायला मिळते. चला वर या. आता तुम्हाला समोर जो दिसतोय तो राजमाता जिजाऊ आणि बालशिवराय यांचा पुतळा आहे. सध्या याला कुलूप लावले, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. आतमध्ये जरी जाऊ दिलं ना, तो आतला जो मेन डोर आहे तिथून आतमध्ये आपल्याला जाता येत नाही. तर आपण इथूनच आता दर्शन घेतलंय. आता आपला प्रवास पुढील गडाच्या उत्तरेकडील जे पठार आहे तो पूर्ण आपण फिरूयात. जेव्हा तुम्ही जुन्नर परिसरात येता ना, तेव्हा शिवनेरी किल्ल्यावरील ही वास्तू तुम्हाला सगळ्यात आधी दिसते. हे आहे कमानी मशीद म्हणा, आणि त्यासमोर टाक आहे म्हणून कमानी टाकच म्हणतात डायरेक्टली. कोणी मशीद असा उल्लेख जास्त करत नाही. तर जर तुम्ही पुढे आला ना, तर येथे जर बघितलं, अनुष तिथे वरती फोकस कर थोडासा, वरच्या बाजूला. इथे एक शिलालेख दिसतोय तुम्हाला. आत्ता कॅमेऱ्यामध्ये किती दिसतोय माहित नाही, मी फोटो टाकेल तुम्हाला पुढे. आणि आणखी एक शिलालेख इथे उजव्या बाजूला देखील आहे माझ्या. आता आपल्या पुरातत्व विभागाने याची पुनर्बांधणी केलेली आहे. हे काही प्रमाणात कोसळलं होतं मागील काळामध्ये, त्यामुळे आता वरती चुन्याचा थर वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहे. अनेकांना वाटतं की ही मशीद असावी, परंतु अनेक इतिहास तज्ज्ञांच्या मते, जसे की प्र.के. बोलतात की हे कुठल्या तरी एखाद्या मुघली सत्तेतल्या विजयाचं प्रतीक म्हणून बांधलेली वास्तू आहे. आणि खाली तुम्हाला एक थोडाफार आवाज येत असेल आता वटवाघुळांचा. अनुष थोडंसं हळूच खाली टिल्ट कर. हे पाण्याचं टाकं आहे. आता हे स्तंभी टाकं आहे. आता आपण खाली पण जाऊन तुम्हाला त्याची एक डिटेल्स दाखवतो. जरा खाली या माझ्यासोबत. आता माझ्याकडे द्या कॅमेरा. हे बघा खाली काय दिसतंय तुम्हाला, कमान कमान खांब. मधल्या भागामध्ये पण खांब आहेत. तिकडून एक सुरुवात होते, पहिला खांब तिकडे, त्यानंतर दुसरा, मध्ये 4 खांबांची रचना आहे. परत इकडे एक खांब आहे आणि इकडे एंडला पण. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर ना, सॉरी 8 खांब आहेत. त्यातला मधला खांब तो अपूर्ण अवस्थेत आहे. आणि पाणी किती खोल आहे माहीत नाही, परंतु आतमध्ये वटवाघुळींची संख्या खूप जास्त आहे. आणि याची जी डिस्टन्स असेल जो तिकडे, तो कदाचित जी मशिदीची जागा आहे ती, सॉरी कमानीची जी जागा आहे तिथपर्यंत असावं असं तरी वाटतं. खाली उतरण्यासाठी इथे पायऱ्या पण दिसत आहेत तुम्हाला. चला आता आपण गडावरील इतर इमारती बघूयात. शिवनेरीवर येण्याचं औचित्य फक्त दुर्गश्री बघणं आणि दाखवणं हे नव्हतं. एक नवीन इनिशिएटिव्ह आपण सुरू करतोय, तो देखील महाराजांच्या चरणी अर्पण करणं हे माझं काम होतं. त्यामुळे आज आपण इथे आलोय. चला आतमध्ये डायरेक्टली महाराजांना आधी दाखवूयात, मग तुम्ही बघा बाकीचे. शिवकुंज ही इमारत बघितली, कमानी मशीद बघितली, कमानी टाकं बघितलं. तिथून पुढे आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून जी जागा आत्ता सांगितली जाते, जी सरकारने उभारली आहे, त्या ठिकाणी आहोत.
अख्खा हा शिवनेरी किल्ला जणू महाराजांचं जन्मस्थान आहे. त्यामुळे या इथली प्रत्येक ना प्रत्येक वास्तू ही आपल्यासाठी, ज्या ठिकाणी आपण चरणस्पर्श केला पाहिजे, आपण तिथे नतमस्तक झालो पाहिजे, अशीच आहे. त्यापैकी ही एक वास्तू. आता याला शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हटलं जातं. तर आपण इथे आत्ता उपस्थित आहोत. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवली की आपण अर्वत आर्ट्स हा आपला नवीन इनिशिएटिव्ह इथे चालू करतोय. तुम्हाला देखील जर या फ्रेम्स हव्या असतील तर तुम्ही आपला कॉन्टॅक्ट नंबर 8600-124-756 यावरती संपर्क करू शकता. तुम्हाला या फ्रेम्स पाठवण्याची जबाबदारी आमची असेल. तुम्हाला कुठल्या फ्रेम्स हव्या ते आम्हाला सांगा. आता मी तुम्हाला आतमधल्या गोष्टी दाखवतो एक एक करत. की ते खालच्या बाजूला तुम्हाला आपल्या अर्वत आर्ट्सच्या फ्रेम दिसतंय. या फ्रेमचं उद्दिष्ट एकच आहे की ज्या खऱ्या राजमुद्रा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात. आता इथून जर तुम्ही वर आलात तर ही वास्तू भरपूर वेळा बंदच असते. या वास्तूमध्ये समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि अर्धाकृती पुतळा आहे आणि बाजूला महाराजांचा पाळणा आहे. या ठिकाणी आपण नतमस्तक नक्कीच झालं पाहिजे. चला आता आपण शिवजन्मस्थळाची जी इमारत आहे ती बघितली. इथून पुढे समोरच्या बाजूला तुम्हाला जी इमारत दिसते तिकडे जायचं आहे आपल्याला. तो काय गोष्ट आहे दाखवतो तुम्हाला. चला माझ्या मागे पटकन या. हे बघायला गेलं ना तर हे वाड्यांची जोत्यासारखी रचना आहे. मध्ये तुम्ही बघितलं असेल. थोडंसं पुढे अनुष. त्या ठिकाणी तिथे एक हौदासारखी रचना आहे, कारंजा म्हणू शकता, बरोबर. आता जी इमारत सध्या चांगल्या अवस्थेत आहे तिथे आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात आधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. या इकडे खाली. दगडात कोरलेली पाईपलाईन ही त्या काळातली रचना आहे. बघा, दिसते तुम्हाला छिद्र इथे दिसत असेल किंवा इकडे बघा, इकडे तुम्हाला स्पष्ट दिसतंय. ही दगडातली पाईपलाईन आहे एक प्रकारे. याच्या पुढे इथे जर आला तुम्ही खाली, याच्यामध्ये पण एक पाईप खालच्या बाजूला गेलेला दिसतोय तुम्हाला. जर हा हौद असेल, कारंजा असेल, काय असेल ते असेल, पण त्याला आउटलेटला जागा आहे तिकडे, बरोबर. आता आपण या वास्तूत प्रवेश करतोय. हा आहे हमाम. म्हणजे काय, या दाखवतो. आतमध्ये प्रकाश येण्यासाठी हे कवडसे बघा ना कसले भारी दिसत आहे. हमाम खाना म्हणजे काय असतं माहितीये का, एक प्रकारे स्नानगृह म्हणू शकता तुम्ही. चला आता आपण स्नानगृहात स्नान करायची जराशी तुम्हाला सोय पण दाखवतो. हे जे दिसतंय, मी खाली उतरतो याच्यामध्ये. या पुढे या थोडस. मी दिसतोय कम्प्लिटली तुम्हाला, ठीक आहे. वरती छत असणारे हे नक्की आहे. या बाजूने एक इनलेटचा पाईप आहे, दिसतोय हा, बरोबर. हा एक इनलेट पाईप, इकडून एक इनलेट पाईप आहे. वरच्या बाजूने येत आहे म्हणजे इनलेट पाईप आहे. आता तुमच्या घरामध्ये आंघोळ करण्यासाठी, आता महाराष्ट्रीयन संस्कृती सोडा, पण जर तुम्ही हॉटेल्स वगैरे मध्ये गेला, नवीन घरांच्या शैलीत गेला, तुम्हाला बाथटब दिसतात. अहो बाथटब आहे हा एक प्रकारे. या ठिकाणी बसण्यासाठी जागा आहे. ही इकडून एक पाण्याचा स्रोत, इकडून एक पाण्याचा स्रोत. आता दोन पाण्याचे स्रोत तुम्ही घरामध्ये वापरतात, एक गरम पाणी, एक गार पाणी. दाखवतो कुठे गरम पाणी, गार पाणी. पण थोडंसं खाली आहे अनुज एकदा. हा आउटलेट पाईप आहे इथे. ज्यावेळेस तुमचं आंघोळ वगैरे होईल, स्नान होऊन जाईल, त्यानंतर याचा जो काही स्टॉपर असेल तो काढायचा, पाणी सरळ बाहेर. या इकडे या जरासं. आता या इथे एक टाकं दिसतंय, तू वर यावं लागेल तुला. दिसतंय छोटस. हे कसलं असणार आहे, गार पाण्याचं, कारण टाकं आहे ना, यामध्ये गार पाणी येणार. गार पाणी इकडच्या बाजूने येणार. आता चल पुढे त्या बाजूला, थोडस हळू. इथे दिसतंय, घ्या पुढे. पाणी दिसतंय बघा त्याच्यामध्ये सध्या. इथे पाणी गरम करायची व्यवस्था असायची त्या काळामध्ये. म्हणजे गरम पाणी आणि गार पाणी दोन्ही गोष्टी भेटायच्या या बाथटब मध्ये. जी टेक्नॉलॉजी आपण आत्ता वापरतोय ती कधी काळची. ओके. त्यामुळे आपण एखादं संशोधन, जसं की विमानासारख्या गोष्टीला म्हणत असेल आम्ही राईट बंधूंनी शोधलंय. अरे ते कधीच शोधलंय, आमच्याकडे पुष्पक विमान होतं. आमच्याकडे तुकाराम महाराजांचा वैकुंठवास कशात झालाय, त्याच्या आधी रावणाने सीतामाईला कशात पळवलंय. इतकी समृद्ध संस्कृती आपली होती. चला हमामखाना झालाय, आता आपण पुढे भेटूयात डायरेक्टली.
आता आपण पुढे आलोय. हे आहे बदामी टाकं. बदामी का नाव आहे माहित नाही, गोलाकार टाकं आहे. त्या बाजूला निमुळतं होतं बदामाच्या आकाराचं, त्यामुळे कदाचित म्हणत असावं. या टाक्याचं एक वैशिष्ट्य आहे, थोडंसं पुढे आला अनुज तर तुला आणखी क्लिअर दिसेल. समोर 2 खोली सदृश्य जागा आहेत. असं पण म्हणतात की ते खूप खोल आहे तिथे आतमध्ये गेल्यानंतर, पण इथून तर काही दिसत नाही झालं. आणि आज मी पहिल्यांदा याला मोकळं बघतोय, पाणी नसलेलं. आणि सध्या याला गळती लागल्यासारखं प्रमाण, त्यामुळे बदामी टाक्यात पाणी साठवलं जात नाहीये शिवनेरीवरती. गडावरची जे वृक्ष जगवायचे असतील तर ते असेल तर बेटर राहील. या टाक्यातलं एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची झाली ना, हा मधला जो पिलर दिसतोय तुम्हाला मध्यभागी, हा असतो वॉटर लेवलचा पिलर. ज्या सातवाहनांच्या काळात किंवा पुढीलही काळामध्ये अनेक ठिकाणी जिथे तलाव बांधले गेले ना, तिथे असा मध्यभागी एक पिलर ठेवला जायचा आणि त्याच्यावरून एक वॉटर लेवलचा अंदाज केला जायचा. आता आपण धरणांमध्ये बघतो, धरणांच्या भिंतीला मार्क असतात, वॉटर मार्क्स, की इतके लेवल आहे, इतकी लेवल आहे, इतकी लेवल आहे. सिमिलर काइंड ऑफ केस त्या काळातलं हे एक मेजर करण्याचं यंत्रच म्हणावं लागेल. आता बदामी टाक्याच्या त्या बाजूने, म्हणजे आता माझ्या डाव्या बाजूने आपल्याला पुढे जायचंय कडेलोट टोकाकडे. चला आता आपण पुढे जाऊयात. बघा इथे तुम्हाला दिसतंय कडेलोट टोकाकडे जाणारा रस्ता. चालायचं मग पुढे. मी जिथून आता आतमध्ये प्रवेश करतोय ती जागा दरवाजा असावा कदाचित त्या काळात, असं मला वाटतंय. हे बघा हे 2 पिलर्स, इकडे तर पिलर नाही पण इकडे पिलर आहे आणि मधून जायला एक निमुळती वाट आहे. इकडे ऑलमोस्ट 1 2 3 4 ते 5 फुटाची भिंत असू शकते. नाही, इथपर्यंत हा पुढचा दगड बाहेर आलाय. ॲटलिस्ट 4 फुटाची तरी भिंत आहे, म्हणजे दरवाजा इथे असणार नक्की. चला आता पुढे येऊयात. आता आपण येऊन पोहोचलोय कडेलोट टोकाकडे. आता कडेलोट टोक का म्हणायचं हे तुम्हाला तुमच्या व्ह्यूनेच पुढे दिसेल. तुम्हाला पीओव्ही पण दाखवतोय मी, या पुढे आल्यानंतर तुम्हाला कळेल. आता हा या बुरुजाच्या आतमधली संरक्षण भिंत असावी असं मला वाटतं. आणि इथून खाली छोटासा दरवाजा आहे. आता याचं जर उत्खनन वगैरे थोडंसं केलं, थोडीशी साफसफाई जर केली तर तुम्हाला एक समजेल की याची हाईट पण थोडीशी जास्तच असणार आहे त्या आत्ता जेवढी दिसते त्यापेक्षा. चला आता खालून मी आलोय पुढे, तुम्ही पण या. पुढे या अनुज, कॅमेरा घे पुढे अजून. को काय आहे, कर आडवा, कर 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 कर. थांब आणखी काही. हा असला काहीतरी प्रस्तर आहे इथे. प्रस्तर म्हणजे खडं का? जर एखाद्याला इथून लोटलं तर त्याचा कडेलोट होऊ शकतो, म्हणून हे कडेलोट टोक. आणि याला बुरुज बांधून एक संरक्षित केलंय. शिवनेरीवरून कुणाला लोटलं असेल का? कदाचित लोटलं असेल. मुघली सत्ता होती, जुलूम करणं त्यांच्या रक्तातच होतं, तर काहीतरी घडलंच असणार आहे या टोकावरून. पण आत्ताच्या स्थितीत म्हणू शकतो पुरातत्व खात्याने हे चुना सिमेंट लावून जरा बरं केलंय ह्या गोष्टीला. याबद्दल पुरातत्व खात्याचे आभार नक्कीच मानायला पाहिजे आपण पण. आता आपण गडाच्या सगळ्यात उत्तरेकडच्या भागाला आलोय, बरोबर? ही उत्तर दिशा आहे. अनुज थोडासा पुढे, मी दिसलो नाही तरी चालेल, समोर जे डोंगर दिसताय तुम्हाला, प्रत्येक डोंगरामध्ये झूम कर, बरोबर, प्रत्येक डोंगरामध्ये काहीतरी कोरलेलं दिसतंय तुम्हाला. गुहा सदृश्य लेणी असणार कुठे ना कुठे. हीच तर खासियत आहे ह्या जुन्नर भागाची. तुमचा लेण्याद्रीचा गणपती सुद्धा लेणीमध्ये, जी सातवाहन काळ लेणी असू शकते असं वाटतं. आता मी तुम्हाला दिसतोय माझ्या उजव्या बाजूने, ही पश्चिम बाजू आहे गडाची. नाही पुढे नाही गेला तरी चालेल, काय हरकत नाही. या पश्चिम बाजूलाच जसं आपण लेण्या बघितलं पूर्व बाजूने येताना, साखळ मार्ग किंवा साखळदंडाचा जो मार्ग आहे तिकडून जो आलो वरती, त्या मार्गावरती जशा पूर्व बाजूने लेण्या आहेत तशाच ह्या इकडे पश्चिम बाजूने पण 6 लेण्या आहेत. तिथपर्यंत पोहोचायचा मार्ग थोडासा अनवट आहे. खूप कमी लोक तिकडे जातात किंवा आता जातही नाही, आणि तिथे जास्त काही नाहीये असं मी प्रकेंच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं. तर आपण तिकडे नाही जाते. आता उत्तरेकडून आता आपण जाणार आहोत दक्षिण बाजूला. दक्षिण बाजूच्या काही वास्तू बघणार आणि त्यानंतर जे 7 दरवाजांचा मार्ग आहे त्याने खाली उतरू. पण तुम्हाला बघताना ते उलट दाखवायचं की कसं, त्याचं आपण बघूयात पुढे काय शूट करायचं ते. चला आता माझ्या पाठीमागे या. हा काय प्रमोशनल स्टंट नाही करत आहे मी, जे सत्य परिस्थिती ती दाखवतोय.
या भागात आलो होतो, एवढ्या पाण्याच्या बॉटल क्रश केल्यात मी आत्ताच्या सिच्युएशनला. ठीक आहे, पाण्याच्या बॉटल आहेत, यासोबत तुमचे कुरकुऱ्याचे पाकिटं पण आहेत. आणि अक्षरशः एक बाटलीचं झाकण उघडलं ना मी, मला दारूचा वास आलाय. एवढी वाईट अवस्था आहे आपल्या गडकिल्ल्यांवरती. जर आपल्याला स्वतःला जमत नसेल ना दारू पिण्यासाठी, तिकडे धाबे आहेत तुमचे, गडकिल्ले नाहीत. आपण वाटेमध्ये आहे ना, ज्यावेळेस शिवनेरी किल्ला फिरत असतो ना, एक गोष्ट मिस करतो, ती म्हणजे गंगा जमुना टाकं. आता थोडंसं माझ्या पाठीमागे या, इकडे आला तुम्ही, वरतून जाणारी वाट दिसते तुम्हाला, इकडे पर्यटक जाताना दिसत आहे. तिथून वर जाणारी जी वाट आहे ती जाते कोळी चौथऱ्याकडे, दगडांनी बांधलेली. आता त्या वाटेच्या लगेच खाली तुम्ही बघितलं तर एक वरतून लोखंडी स्ट्रक्चर टाकले. सध्या धोका होऊ नये म्हणून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने ही रचना केली आहे. आता कॅमेरा माझ्याकडे दे, मी त्यांना दाखवतो टाकं कसं आहे. चला, आता हे बघा, हे गंगा जमुना टाकं, दोन्ही टाके शेजारी शेजारी आहेत बरोबर. या टाक्यामध्ये इथून उतरण्यासाठी जागा आहे. आता समोरच्या बाजूला तुम्हाला खिडक्या दिसत आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये पण टाका आहे बरोबर. आता या टाक्यांची रचना अशी आतमध्ये खूप लांबपर्यंत गेली असल्याचं अनेकांचं मत आहे. या टाक्याची खोली पण खूप आहे आणि सध्या शिवनेरी किल्ल्यावरती याच टाक्यांचं पाणी वापरलं जातं. म्हणजे आत्ता मी जे पाणी पिलोय, इथे पाण्याचे टँक्स आहेत समोर, तिथून पाणी पिलोय ते हेच पाण्याचं टाक्यातलं, गंगा जमुना टाक्यातलंच पाणी असावं. पकड अनुजात आहे. आता माझ्या पाठीमागे या इकडे थोडंसं. जसं ते मागचं टाकं होतं तसंच अगदी त्याचप्रमाणे हे पण एक टाकं आहे. आता यात तुम्हाला खोली दिसते, थोडेसे या पुढे बघा, यातलं पाणी संपलंय सध्याच्या सिच्युएशनला. आपण कॅमेरा आतमध्ये टाकूयात, दिसतंय. आणि पुढे परत आतमध्ये, म्हणजे खरं तर पाणी आतमध्ये असणार आहे. गार जे पाणी आहे ते आतमध्ये असणार, त्यातून ते बाहेर येणार बाहेरच्या टाक्यामध्ये आणि ते वापरलं जाणार. गंगा जमुना टाकायचा आणखी एक बोर्ड तुम्हाला इथे पण दिसतोय बघा. आता इथून आपल्याला वर जायचंय बालेकिल्ल्याकडे, कोळी चौथरा आणि ईदगाह बघायला. चला, आता आपण समोर तुम्हाला जी वाट दिसते तिथनं वर आलोय. उजव्या बाजूला तुम्हाला हे काहीतरी शिल्प दिसतंय आत्ता नवीन बनवलेलं, त्याच्याकडे आपण जाणार आहोत. परंतु त्याच्या विरुद्ध बाजूला, वरच्या बाजूला आपल्याला जायचंय. खूप कमी लोक इकडे जातात. चला, तुम्हाला तिथल्या गोष्टी दाखवतो, काय अवशेष आहेत ते दाखवतो. आता आपण आलोय कोळी चौथऱ्याच्या बाजूला. हे बघा खाली. ठीक आहे, तुम्हाला प्रमोशन करायचंय, तुम्हाला एखाद्या इव्हेंट विषयी सांगायचं, हे काय मग दगडांवरती करून. वरच्या बाजूला बघा, हा जो काही मिनार आहे हा आहे कोळी चौथरा. याच्या टॉप लाईनला अगदी वरच्या बाजूला उर्दू भाषा एक कुठली समजत नाहीये मला, पण तुम्हाला माहित असेल तर सांगा, एक शिलालेख आहे आडवा पूर्ण. आणि दरवाजाच्या अगदी मध्ये जिथे आपलं गणेश शिल्प असतं ना, तिथं पण एक शिलालेख आहे छोटासा. हे दोन शिलालेख आहेत. आणि या ज्या घुमटीला आहे चारही बाजूंनी दरवाजासारखी रचना आहे किंवा कमानीसारखी रचना आहे एक प्रकारे. आता माझ्यासोबत इकडे या तुम्ही, तुम्हाला आणखी सांगतो या वास्तूविषयी माहिती. आता या बाजूने पण मध्यभागी काहीतरी शिल्प असावं असं नक्की वाटतं, किंवा एखादी फरस दगड तरी तिथे लावलेला असेल असं वाटतं. आता या वास्तूविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की फर्जंद शहाजी राजांनी जसा पुंडावा केला होता, अगदी त्याचप्रमाणे शिवनेरी प्रांतामध्ये महादेव कोळी समाजाने पुंडावा करत शिवनेरी हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला. मात्र मुघल बादशाह शहाजहानने गडाला वेढा देत 1500 ते 1600 कोळी बांधवांना पकडलं आणि त्यांचा शिरच्छेद केला.
आज त्यांच्याच प्रित्यर्थ या ठिकाणी बालेकिल्ल्यावरती जी आपल्याला इमारत बघायला मिळते तो आहे कोळी चौथरा. या काळ्या स्मृतींना जपणारा काळा चौथरा, महादेव कोळी चौथरा. आता कोळी चौथऱ्याच्या आपण थोडंसं इकडे आलात माझ्या बाजूला, तर ही समोर जी इमारत दिसते आहे ती आहे ईदगाह. ईदगाह म्हणजे काय, तर मशिदीसारखीच एक प्रकारे रचना, जी एक भिंत बांधली जाते तीच ही आहे. अनुज पुढे आपण जवळून दाखवूयात ईदगाह रचनेत काय काय आपल्याला बघायला मिळतं. तर आता तसं बघायला गेलं ना, ही इमारत सगळ्यात उंचीवरती आहे, कारण कोळी चौथरा खाली थोडासा, पण ही इतक्या उंचावर असून पण खालून शक्यतो दिसत नाही. खालून काय दिसतं तर ते कमानी टाकं दिसतं आपल्याला फक्त, बरोबर. इथे ASI चा बोर्ड आहे परत एकदा. वा. आता इथून वर पायऱ्यांची रचना आहे, वर जाण्यासाठी पायऱ्या असतील कदाचित, माहित नाही. याच्या पाठीमागे काय आहे बघूयात आपण. इकडे या. बरोबर. आणि इथून फक्त याच्या पाठीमागे जायला रस्ता आहे, बाकी काय नाही. आता आपण पुढून दाखवूयात तुम्हाला ती गोष्ट. ठीक आहे. तर परत अनुजकडे कॅमेरा देतोय मी. म्हणजे ईदगाहची इमारत बघा, कोळी चौथरा बघा. आता आपण ईदगाह बघून आलो, पण म्हटलं चला कोळी चौथऱ्याला आपण एक चक्कर मारूयात. सगळ्यात पहिले मला काय दिसलं तर कोळी चौथऱ्याच्या वरच्या बाजूला इकडे परत एक शिलालेख आहे. या बाजूचा शिलालेख आणि दगड थोडेसे काळे पडलेत असं वाटतंय, पावसाच्या शेवाळाने वगैरे वगैरे गोष्टींनी. आणि खरं तर मी इकडे येण्याचं कारण म्हणजे, अनुज तू या बाजूला आला तर तुम्हाला दिसेल की इथे काहीतरी वास्तूसारखी गोष्ट आहे. हा पण दगडच आहे एक प्रकारे, जसं की एखाद्याची समाधीसाठी आपण फक्त दगड ठेवतो तसं काही असू शकतं का हे त्या काळातील. परंतु याच्यात सिमेंटचं काम केलंय. मग कधीचं आहे हे, का हे आत्ता बनवलंय मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. चला आता आपण खालीच जाऊयात. इथे या छोट्याशा गार्डनमध्ये बसून आपण थोडंफार खाल्लंय, सफरचंद वगैरे आणले ते खाल्लेत. आता माझ्या पाठीमागे तुम्हाला जे दिसतंय तो व्ह्यू पॉइंट आहे. 2024च्या शिवजयंतीला हा बसवण्यात आलाय. त्याची कोनशिला पण इथे लिहिलेली, परंतु आता आचारसंहितेमुळे ती झाकली आहे. तर इथे दोन बाजूने व्ह्यू पॉइंट आहेत. तिथे एक तुम्हाला दिसतोय तिकडे व्ह्यू पॉइंट, आणि इकडे एक आहे माझ्या पाठीमागे इथे. आता या व्ह्यू पॉइंटने तुम्ही जेव्हा बघाल ना, त्यावेळेस तुम्हाला राजमाता जिजाऊंचं चित्र बघायला मिळतं. थोडंसं पुढे तुला चित्र दिसतंय नक्की, ठीक आहे. आणि आता अनुजला पाठवतोय मी, पटकन तिकडे जा पाणी यायच्यात आणि तिकडून महाराजांचं चित्र दाखव. आता या पॉइंटने तुम्हाला जे दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र. एक 3D व्ह्यू पॉइंट इथे बनवलाय आत्ताच्या काळात. चल अनुज ये बस. आता आपण इथनं बाहेर निघूया त्या गार्डन मधून, आणि आपल्याला आता जायचंय खाली पुढे अंबरखान्याकडे. आता आपण गडाच्या पश्चिम बाजूला आलोय. भरपूर लोक इकडनं सुरू करतात तसं बघायला गेलं तर. आपण उत्तर पहिले केली कारण आपण साखळी मार्गे आलो, मग इकडे आलोय. आता माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो आहे अंबरखाना. आता चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला थोडा थोडा. खूप भव्य दिव्य असा अंबरखाना. अंबरखाना म्हणजे काय, तर धान्य साठवण्याची जागा असते. या बाजूला डाव्या बाजूला तुम्हाला जे दिसतंय हे सगळं पडलंय सध्या. मी एक 3-4 वर्षापूर्वी आलो होतो, तेव्हा ही वास्तू पण चांगली होती इथली. मी माझ्या डोळ्यात बघितली. माझ्याकडे फोटो असतील तर मी नक्की टाकेल त्या वास्तूचं तिथे. आतमध्ये येऊयात, बाकी जेवढं चांगलं आहे ते दाखवतो तुम्हाला. हस्तगत कुठल्याच किल्ल्याचा अंबरखाना एवढा भव्य आणि दिव्य नाहीये. रचना बघा की तुम्ही कसली आहे. इथे वरच्या बाजूला बघितलं तर प्रकाश झोत येण्यासाठी जागा आहे. हवा खेळती राहण्यासाठी इकडे खिडक्या आहेत बाजूने, दोनही बाजूने समोरासमोर अगदी. छोटे मोठे दरवाजे देखील आहेत इथे. हा दरवाजा आहे. इकडनं खिडकी नाहीये कारण इकडनं कदाचित पावसाचा आघात जास्त होत असेल. खूप टेक्निकली खूप विचार केलाय. सध्या पुरातत्व खातं जे आहे ते
सिमेंटच्या गोण्या ठेवणं यासाठी याचा वापर करते, परंतु एक सुस्थितीत असलेला अर्धा अंबरखाना आपल्याला बघायला मिळतो, ज्याला आता पुरातत्व विभागाने दरवाजा आणि खिडक्या लावलाय. आता तुम्हाला यातल्या काही बारकावे दाखवतो जे बाहेरून तुम्हाला बघायला मिळतील. चालेल. ही जी पायऱ्यांची वाट आहे ना, याने भरपूर लोक याच्या वरती जातात. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की यातून वर जाऊ नका. सध्याची अवस्था बघा, इकडचं जे पडलेलं बांधकाम बघा, त्याच्यावर तरी दया करा थोडीशी. आता पुढे या थोडंसं. आता या बाजूला तुम्हाला खिडकी दिसते, बरोबर. आता यातून धान्य जरी ठेवलेलं असेल तरी डिस्टन्स बघा किती आहे, म्हणजे पावसाचा आघात तर आतमध्ये जाणार नाही. जरी जाण्याची शक्यता असेल तरी त्याच्यासाठी इथे काहीतरी लावण्याची जागा आहे, जेणेकरून आतमध्ये पाणी जाणार नाही. हे छिद्र तुम्हाला दिसतंय, थोडंसं पुढे येऊन दाखवू शकतोस तू. वरच्या कोपऱ्यात बघा, दोनही बाजूंनी आहेत. तिथे पोल लावून त्याच्या बाजूला एखादा कापड किंवा प्लास्टिक वगैरे काही जे असेल ते लावल्यानंतर आतमध्ये पाणी जाण्याची शक्यता कमी होते. इकडे अंबरखान्याची जी भिंत आहे ती समाप्त होते. आता अंबरखाना बघितला आपण, थोडंसं इकडे या. मी पण कधी या बाजूला आलो नव्हतो, तुम्हाला या बाजूचे पण काही गोष्टी दाखवतो. या पुढे जरा. आपल्या पुरातत्व खात्याने खूप चांगल्या प्रकारे काम केलं. मी उलटा यासाठी झालोय कारण वारं येतंय, कदाचित तुम्हाला नॉईज येईल उगाच. तर ती जुनी तटबंदी बघा कसली सुंदर दिसते. शिवनेरी किल्ल्यावरती आपल्याला असं वर आलं ना, खूप थोड्याफार प्रमाणात तटबंदी बघायला भेटते. त्यापैकी ही एक आहे, या बाजूची दिसते, दगडांमध्ये बांधलेली. आणि आता आपल्या वन विभागाने, पुरातत्व खात्याने यांच्या एकत्रित कार्यातून इथे दगडांच्या तटबंदी बांधल्या आहेत, जेणेकरून थोडंसं आकर्षक रूप देण्याचा प्रयत्न इकडे केलाय. आता आपण इथून निघणार आहे. आता आपला पहिला प्रवास असेल, काही पाण्याची टाके दाखवतो तुम्हाला, आणि त्यानंतर आपण सरळ जाणार आहोत शिवाई देवीचं मंदिर, बौद्धकालीन लेणी, त्यानंतर सगळ्या दरवाजांचा प्रवास. हा सगळा भाग तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. हा जो दरवाजा आहे हा गडावरील 8वा दरवाजा तुम्ही म्हणू शकता, ज्याला नाव आहे शिवाई देवी दरवाजा. आतमध्ये शिवाई देवीचा तांदळा आहे आणि एक मूर्ती आहे. आपण आतमध्ये शूटिंग करू शकत नाही, त्यामुळे मी अनुजला बाहेरच ठेवतोय. खरं तर जे बघताय त्यांना एक गोष्ट सांगायची राहिली की हा माझा शिवनेरीवरचा पहिला असा प्रवास आहे ज्यामध्ये मी शूज वापरलेत, फर्स्ट टाइम. पुन्हा एकदा एक दालनच म्हणावं लागेल. या दालनाची वैशिष्ट्य म्हणजे इकडे बघा रे, तिकडे कुठे, या बाजूला आहे. हा तो पिलर तुम्हाला करेक्ट दिसत नव्हता. आता तुम्हाला तो पिलर दाखवू का? राईट साईडला बघा, दिसतोय पिलर. असा पिलर होता या स्तूपाला, या लेणीला.